नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कुटुंबिनी उरण महिला संघाकडून पारंपरिक मंगळागौर स्पर्धा जल्लोषात संपन्न। आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे। दैनंदिन काम, नोकरीच्या रगाड्यातून स्वतःच्या अंगी असलेल्या कलागुणांना व्यासपीठ मिळत नाही, वेळ मिळत नाही आणि मुख्य म्हणजे आज आपल्या मराठी संस्कृतीचा हळूहळू विसर पडत आहे। या गोष्टींची जाणीव ठेवून आपल्या मराठी संस्कृती, रूढी परंपरेचा मान राखण्यासाठी, ती जतन करण्यासाठी कुटुंबिनी उरण महिला संघातर्फे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील महिलांना मंगळागौरीचे खेळ हे स्पर्धेतून सादरीकरण करण्यासाठी शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी राम मंदिर सभागृह उरण येथे आमंत्रित केले होते। मंगळागौर हा श्रावण महिन्यात येणारा एक महत्त्वाचा सण आहे आणि या दिवशी गौरी देवीची पूजा केली जाते आणि विविध पारंपरिक खेळ खेळले जातात। या खेळातून फक्त मनोरंजनच नाही तर व्यायामासाठीही हे खेळ महत्त्वाचे आहेत। महिलांमध्ये एकत्र येण्याचे, नातेसंबंध दृढ होण्याचे सोबत आपली परंपरा जतन करण्याची ती पुढील पिढीला माहीत होण्यासाठी या कार्यक्रमाचे मुख्यत्वे आयोजन केले जाते। कुटुंबिनी उरण महिला संघाकडून वर्षभर महिलांसाठी समाजाभिमुख विविध उपक्रम राबवले जातात। त्यातीलच श्रावणातील ही मंगळागौर। कुटुंबिनी उरण महिला संघ बंध मायेचा आपुलकीचा हे ब्रीदवाक्य असलेल्या या संघाच्या मंगळागौर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मंगळागौर स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी प्रसिद्ध लावणी सम्राट अश्मिक कामटे व उत्कृष्ट लावणी सम्राज्ञी आरती पानसरे हे लाभले। मान्यवरांचे स्वागत व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुंदर सुरुवात झाली। रायगड, मुंबई, नवी मुंबईमधून एकूण 12 मंगळागौर ग्रुप या खेळात सहभागी झाले होते। एकापेक्षा एक आणि हृदयाचा ठाव घेणारे सादरीकरण झाले। प्रत्येक सादरीकरणात साहसी दृश्य असल्याने हृदयाचा अगदी ठोका चुकवणारे होते। कार्यक्रमाच्या मध्यभागी अश्मिक कामटे आणि आरती पानसरे यांच्या दिलखेचक नृत्य अदा, लावणीचा ठसका याला टाळ्यांच्या कडकडाटाने दाद मिळाली। तसेच त्यांनी सादर केलेली आईवडिलांची महती या भावस्पर्शी नृत्याने तर आलेल्या प्रत्येक महिलेच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या। रिद्धी सिद्धी केगाव उरण, स्वामिनी कला श्रीवर्धन, हिरकणी नागाव उरण, दुर्गामाता केगाव उरण, जोगेश्वरी महिला मंडळ जासई, योगिनी सखी मंच बदलापूर, जय गणेश मंडळ आंबेवाडी पोयनाड, सखी मंगळागौर पनवेल, SDA क्वीन चेंबूर, संस्कृती देवनार गोवंडी, नारी शक्ती नेरूळ, आई गावदेवी चामुंडा शेडवली खोपोली या मंगळागौर ग्रुपने सहभाग घेतला होता। सहभागी सर्व ग्रुप सदस्यांना कुटुंबिनी उरण महिला संघाकडून तसेच स्वप्ना महाडिक यांच्याकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या। तसेच संपूर्ण कार्यक्रमात वेशभूषा, केशभूषा, चेहऱ्यावरील हावभाव, लक्षवेधक चेहरा, छोट्या मुलींमधून विशेष चेहरा, सुंदर उखाणे अशा विविध श्रेणीतील विशेष महिला मुलींना तसेच प्रत्येक संघामधूनही विशेष कामगिरी केलेल्या सखींची निवड करून त्यांना भेटवस्तू म्हणून गौरवण्यात आले। या मंगळागौर स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी 10,000 रुपये, द्वितीय क्रमांक 7,000 तर तृतीय क्रमांक 5,000 रुपयाचे बक्षीस रक्कम ठेवण्यात आली होती। SDA ग्रुप चेंबूर प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक स्वामिनी कलासंघ श्रीवर्धन तर तृतीय क्रमांक आई गावदेवी चामुंडा शेडवली खोपोली यांनी पटकावले। तर उत्तेजनार्थ पारितोषिक सखी मंगळागौर पनवेलच्या संघाला देण्यात आले। स्पर्धेमध्ये क्रमांक येतो त्यांना गौरवण्यात तर येते, परंतु कुटुंबिनी उरण संघाकडून सर्व स्पर्धक संघाचे कौतुक करून त्यांना गौरवण्यात आले। या कार्यक्रमात उरणमधील विविध क्षेत्रांतील महिलांनी उपस्थिती लावली। आगरी समाज अध्यक्षा सीमा घरत, पोलीस दिदी, डॉक्टर दिदी, पत्रकार आदी मान्यवरांनी हजेरी लावली। संपूर्ण हा कार्यक्रम सुंदर होण्यासाठी कुटुंबिनी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा श्लोक पाटील, संस्थापिका आरती ढोले, दीपिका माळी, कार्याध्यक्षा सदस्या दर्शना गावण, नयना धोत्रे, वृषाली पवार, प्रियांका घरत, शुभांगी शिंदे, निशा म्हात्रे, गायत्री माळी, कल्पना सुर्वे, प्रिया मयेकर, संगीता साळुंके, सविता डेरे, रश्मी गावण, सुप्रिया रक्षीकर, विद्या पाटील, सरिता म्हात्रे, मनाली सावंत, रुपाली म्हात्रे, स्नेहल म्हात्रे, तीक्षा अडके यांचे योगदान फार मोलाचे आहे। कार्यक्रम कोणताही असो, पण या कार्यक्रमाचे बोलके, अभ्यासू, गोड वाणीचे सूत्रसंचालन असेल तर त्या कार्यक्रमास नक्कीच 4 चांद लागतात। हे काम दर्शना माळी या उत्कृष्ट निवेदिकेने केले, त्यामुळे कार्यक्रमाची सांगता उत्साह आणि जल्लोषाने झाली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण।